चेक चेक. चला आपण टॉस करूयात. आजच्या पहिल्या दिवसाचा शेवटचा सामना. एका बाजूला संघ असेल तो एस क्लब आणि दुसऱ्या बाजूला गोवा वॉरियर्स. चला आपण टॉस करूयात. मॅच असेल ती 4 ओव्हरची मॅच असेल. It is a call. Tell it is a toss. SS क्लबचा कॅप्टन जिंकलाय. मग डिसिजन काय? बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय काय घेतलाय? बॅटिंग साईड पण चांगली आणि बॉलिंग साईड पण आपल्याकडे चांगलीच आहे. सो एका मॅच मध्ये आय थिंक 87 बनवलं त्या 4 ओव्हर मध्ये, जो आजचा हायेस्ट स्कोर आहे. चेक चेक. चला आपण मॅचला डायरेक्ट सुरुवात करूयात. SS क्लबने टॉस जिंकलाय. बॅटिंग ते करतील. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हर. चला फिल्डिंग लगेच सजून घ्या. मॅच 3 ओव्हरची आहे. लवकरात लवकर प्लीज. या मॅच नंतर देखील आपल्याला थोडं काम करायचं आहे ग्राउंडचं, त्यामुळे लवकरात लवकर हा सामना कंप्लीट करा. आणि या मॅच नंतर कोणी जाऊ नका. स्पर्धा आपलीच आहे, त्यामुळे कामही आपल्यालाच करावी लागतील. चला फिल्डिंग करणारी टीम गोवा वॉरियर्स. फिल्डिंग सजून घ्या. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा होळीपाडा चषक 2024चा पहिल्या दिवसाच्या शेवटच्या मॅच मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 ओव्हरची मॅच आहे. येस 3 ओव्हर. फायनल डिसिजन आहे. 3 ओव्हर. जागृत आणि गौरव हे दोघे आघाडीला आलेले आहेत. आणि दुसऱ्या बाजूने यशांक ऑन बॉलिंग मार्क.
उपउपांत्य फेरी फर्स्ट क्वार्टर फायनल होळीपाडा चषक 2024 ची तुम्हाला पाहायला मिळते. चला मॅचला सुरुवात करा प्लीज. आणि जी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये त्यांनाही बाहेर काढा. सामन्याला होती सुरुवात. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून आणि उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला चेंडू खाऊ फेसला फिल्डर उपस्थित आहे. एका चांगल्या झेलने डाव संपला. जागृतच्या खेळीचा 0वरती बाद. आज खरं तर जागृतचा दिवस नाहीये. 2 मॅचेस मध्ये तो 0वरती बाद झाला. मात्र जागृत आणि हर्षद नेहमीच व्यावसायिक स्तरावरती दुर्गेश 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. अर्नाळा गावासाठी देखील त्यांचं फार मोठं योगदान आहे. आणि आता मात्र SS क्लबसाठी जागृतच्या विकेट नंतर येतोय या संघाचा सुपरस्टार हर्षद. स्ट्रेट बॅट डीप मध्ये फिल्डर झेलची संधी. ओहो काय एफर्ट्स होते. प्रयत्नांती परमेश्वर आपण असं म्हणतो. प्रयत्न लाजवाब. आपण चेंडू सीमा पार. षटकार. फॉली खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मिडल लेग वरती बॉल होता. स्ट्रेट बॅट. षटकाराने अकाउंट ओपन SS क्लबचं. हार्ड लेंथ होता. शफल क्रॉस होऊन वळवला. स्क्वेअर फिल्डर उपस्थित आहे. थ्रो करेल. सिंगल मिळते. या सिंगलने धावसंख्या 7 वरती. प्रगतीपथावर पहिलं षटक आहे. यशांकने पहिलं यश मिळवलं जिथे जागृतला त्याने 0वरती बाद केलं. त्यानंतर षटकार आणि सिंगल. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. बिकॉज अगोदर लीग स्टेजला आपण बघितलं या संघांना. मात्र आता नॉकआउट. हरले तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. जिंकले तर सेमीफायनल मध्ये खेळतील. थर्ड मॅन. ओ चांगला झेल. सूर मारली आहे आणि इथे फलंदाज आणखी एक 0वरती बाद. गौरव मेहर. नाही आता जबाबदारी घ्यावी लागेल. 2 विकेट पडलेले आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 7 धावा. जबाबदारी ढकलणं फार सोपं आहे. जबाबदारी घेणं कठीण आहे. मात्र आणखी एक आक्रमक शैलीचा फलंदाज. जवळपास 40 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पहिल्या मॅच मध्ये बघितलं होतं तो मयूर मेहर. 2 विकेट तर मिळवल्यात यशांकने या ओव्हरमध्ये. कमी गती टॉस केलं होतं चेंडूला. वाईड यॉर्करचा प्रयत्न. अंपायरचा वाईडचा इशारा. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 8 या आकड्यावरती. इम्पॉर्टंट मॅच आहे. प्रेक्षकांच्या नजरा या मॅचकडे असतील कारण सामना तितकाच महत्त्वपूर्ण. आणि या टॉप ऑर्डर मधले 2 महत्त्वपूर्ण फलंदाज पॅव्हलियन मध्ये देखील आलेले. जागृत आणि गौरव. बॅकफुटला स्क्वेअर ड्राइव्ह. चांगला फटका. पॉइंट आणि कव्हरच्या मधून मागे चाललाय. आउटफील्ड थोडीशी स्लो होतीये. डीप मध्ये फिल्डर पोहोचेल. उचलून थ्रो करेल. मिळत आहेत 2 धावा. 2 धावांच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 10 वरती. चला जी लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये आहेत मैदानाच्या बाहेर लवकर. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू.
यशांक थांबला, बॅकफुटला ड्राईव्ह करतोय पुन्हा थर्ड मॅन ऍक्शन मध्ये. सुंदर सुंदर फिल्डिंग. मागे एक चांगला झेल त्याने टिपला होता आणि यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण रुद्राक्ष. सो पहिल्या ओव्हरचा खेळ संपन्न. 11 धावा 2 विकेटचं नुकसान. एस एस क्लब बॅटिंग करते फर्स्ट सेशन मध्ये. प्रीतला उद्यापासून आपल्याला पैसे द्यावे लागतील आय थिंक. सो ते गाणं वाजवतोय प्रोफेशनल ऑपरेटर प्रमाणे. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय आरजेला लॉंग ऑफला. रिथेश सोमोसन 12 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर आपण पाहतोय दुसरं षटक. सध्या तरी दोघं ही संयमाने खेळतात. टेम्परामेंट, संयम, स्वाभाविक मनोवृत्ती. धावसंख्या 12. हर्षद हार्डीचे काव फेस क्लिअर करेल. मेहरने मारलाय षटकार. त्याला 2 विकेट जरी पडले तरी जो त्यांचा स्वाभाविक खेळ तो आम्ही सोडणार नाही. ती आक्रमकता हर्षद मेहर सध्या सिद्ध करतोय. ओ स्लॉक स्वीपचा प्रयत्न होता. उजवा गुडगा टेकवला होता. हाती टेकवतोय आता कपाळाला. काय चुकलं हे स्वतःशी बोलतोय. हे बोलणं फार गरजेचं असतं. जेव्हा आपल्या आयुष्यात देखील आपल्याकडून चुका होतात आपण स्वतःशी बोलणं फार इम्पॉर्टंट असतं. कारण आपल्याला बदलवण्यामध्ये आपला एवढा हात कोणाचाच नसतो. त्यामुळे आपण स्वतःशी बोलणं फार इम्पॉर्टंट आहे. ते सध्या करत असताना हर्षद. आणि आता त्याचा परिणाम लॉंग लेग सीमा पार. उत्तुंग षटकार. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. अगोदर पहिल्या ओव्हरचे मागचे 4 चेंडू ती वादळापूर्वीची शांतता होती आणि आता ते वादळ घोंगावत आहे अर्ना आयलँड वरती. पुन्हा सफल क्रॉस होऊन मारला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. सेकंड बाउन्स वरती कव्हर करेल. धावा एकच मिळते. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 25 वरती पोहोचली. या षटकातील अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक. धावा आहे त्या 25 वरती आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल मयूर मेहर. 3 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे अटॅक आपण पाहणारच होतो. खेचून मारण्याचा प्रयत्न एज आहे. भोवऱ्यासारखा गरंगळ शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू. मयूरकडे स्ट्राईक असेल. 2 षटकांचा खेळ संपला. 26 धावा 2 विकेटचं नुकसान. एस एस क्लब बॅटिंग करत असताना. दोन ओव्हर्समध्ये धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपण पाहतो 26. प्रिव्हियस ओव्हरमध्ये आल्या 15 आणि पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 11. हर्षद यांचेच आता मोठे बंधू बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. विवेक मेहर कोला टाकलाय. आउटसाइड एज आहे. थर्ड मॅन आणि पॉइंटचा फिल्डर येतोय. शॉर्ट बॅकफ्रंट पॉइंट मध्ये मिळते एक धाव. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली पुढे ती 27.
हर्षद आता स्ट्रायकिंग एंडला असेल. मेहर ब्रदर्स दोघही आहेत, समोरासमोर आहेत. एक खेळतोय तो SS क्लब साठी आणि दुसरा खेळतोय गोवा वॉरियर्स साठी. ऑन साईडला वळवलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. पहिली धाव तर वेगाने, सेकंडचा प्रयत्न असेल. आता बॉल निसटलाय, वेळ घेतलाय यशांकने, त्याचा फायदा होईल. 2 धावा पूर्ण होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 29 वरती. बॅटल इंटरेस्टिंग आहे. मेहर ब्रदर्स समोरासमोर आहेत, विवेक हर्षदच्या समोर. स्ट्रेट बॅट लॉफ केलाय व्ही शेप मध्ये. लॉंग ऑफ द फिल्डर येतोय. ओहो, बीट केला बॉलने, सीमा पार, चौकार. स्कोमॉझॉन 33. 3 चेंडू अजूनही शिल्लक. ओहो, क्लीन बोल्ड, अराउंड द लेग बोल्ड. विवेकने काढले विकेट. हर्षद मेहरची तिसरा मोठा धक्का SS क्लबला. स्कोर सध्या तरी आपण पाहतोय तो 33 ला तिसरा धक्का बसलाय. बॉल शिल्लक आहेत अजूनही 2 नवीन फलंदाज. चेतन इज ऑन स्ट्राइक. ओहो, बघितलंय त्याने, फार जवळून गेला लेग स्टम्पचा, पण बाहेरून गेला. दॅट्स वाय अंपायरचा इशारा वाईड. धावा पोहोचल्या 34 वरती. गरज आहे धावांची, 40+ पोहोचण्याचा प्रयत्न करतील SS क्लब. दुसऱ्या बाजूने मी गोलंदाज विवेक यांचं कौतुक करेन. हार्ड लेंथ, लाईन खराब, डीप फाईन लेगला, आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. एका चेंडूचा खर्च शिल्लक आहे. बॉल तयार विवेक. लॉफ केलाय, डीप मध्ये फिल्डर पाहतोय, पाहतच राहील का. प्रयत्न चांगला आणि ठळवलाय. वा यशांक, जिद्द होती, चेंडूला बाहेर जाऊच देणार नाही आणि तेच त्यानं केलंय. एंड ऑफ द फर्स्ट सेशन. डाव पहिला संपला, विकेट पडले ते 3 आणि धावसंख्या उभारलेली SS क्लबने 42 धावा फलकावरती उभारलेल्या आहेत. 43 टार्गेट आहे गोवा वॉरियर्स संघासमोर. चांगली बॉलिंग केली 3 ओव्हर्समध्ये, कारण जे तगडे बॅट्समन होते 4, गौरव, जागृत, हर्षद आणि मयूर, आणि त्याचबरोबर आता आलेला चैतन्य. तगडी बॅटिंग लाईनअप असताना 42 पर्यंत त्यांनी रोखलेले. 43चं टार्गेट आहे. पाहत कशा असेल दुसरा डाव. धावा चेस होतील की होणार नाही, हा संघर्ष देखील थोड्याच वेळात त्यालाही सुरुवात होणार. कुठे जाऊ नका, पात्र ही स्पर्धा होईपाडा चषक 2024चा पहिल्या दिवसातील शेवटच्या मॅचचं शेवटचं सत्र. मात्र या सत्रा अगोदर आपण ऐकूयात डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधूर संगीत.
सुंदर सुंदर संगीत. लावणी म्हटलं की मराठी माणसाची कंबर आपसूक थिरकायला लागते. महाराष्ट्राची लोककला म्हणजे लावणी, जी कॉलेजातल्या गॅदरिंग पासून आता ऑर्केस्ट्रापर्यंत पोहोचले आणि तमाशाच्या फडापासून मराठी चित्रपटांमध्ये देखील पाहायला मिळते. समृद्ध झाली लावणी आणि आता महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्याला लावणी पाहायला मिळते. बऱ्याचशा विदेशातील नृत्यांगना लावणी शिकण्यासाठी खास करून आपल्या महाराष्ट्रात येतात आणि मराठी माणूस वेडा मात्र याच गाण्यांनी होतो. जी लावणी आपण नुकतीच ऐकली, पण ती ढोलकी बेसवरती नव्हती, ती डीजेच्या आपण बेसवरती ऐकली. या सर्व गोष्टी आधुनिक काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यालाच मिक्सिंग आपण असं म्हणतो. सागर आणि मुकेश आघाडीला आलेले आहेत. या मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा प्लीज. अंपायर टार्गेट 43 आणि दुसऱ्या बाजूने समुद्राच्या किनारी जशा समुद्राच्या लाटा नाचत असतात तसा कोळी माणूस गाणं लागलं की नाचायला तयारच असतो. तो नारळाच्या झाडावरती असलेल्या नारळांप्रमाणे देखील आहे त्याचा स्वभाव. जितका नारळामध्ये असलेलं पाणी गोड असतं, त्याची मलाई जितकी खायला गोड लागते तितकाच स्वभाव त्याचा गोड असतो. पण त्याच्याशी जर पंगा तुम्ही घेतलात तर नारळ जितकं वरतून कडक असतं, टणक असतं, तसाच तो टणक देखील असतो. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. व्हेरी फास्ट बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता, ओव्हर पिच पडला, ज्याला ड्राईव्ह केलं. सिंगल पूर्ण करतात. अकाउंट ओपन करतोय फलंदाज सागर आणि या सिंगलने गोवा वॉरियर्सचा श्री गणेशा. 43 43 टार्गेट. हर्षद खोलात वेगवान चेंडू होता, बॅट आणि पायाचा मधून स्टंपला न लागता गेला. ही खंत असेल हर्षदला. डॉट बॉल. परफेक्ट यॉर्कर. बॅटचा फ्लो येण्या अगोदर चेंडू पडला आणि निघून गेला विकेट किपरकडे. डॉट. ही आक्रमकता, ही भेदकता आहे हर्षदच्या गोलंदाजीमधली. राऊंड विकेट. पुन्हा प्रयत्न तोच इनर एज. मी यष्टिरक्षकाचे कौतुक करेन कारण ज्या वेगाने चेंडू आला होता इनर एज लेमन कट घेऊन तो मागे गेला होता आणि पायाच्या साहाय्याने त्याने गती देखील कमी केली. चेंडूची फाईन लेगचा फिल्डर कव्हर करेल. सिंगल मिळते. नाव आहे 2. इम्पॉर्टंट आहे ओव्हर. हर्षद सहसा तुम्हाला मोठे फटके खेचू देणार नाही. तो प्रयत्न सध्या सागर आणि फलंदाज मुकेश करतात. मिसॅमिंग. लॉंगचा फिल्डर डीप आहे, येतोय फार वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न होता मात्र तो फसलाय. जागृतचा नावा मिळतात 2. 2च्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 4 वरती. मिसॅमिंग होता. वेगवान स्पीड गन आहे अर्णवाची. ऑन साइडला पुन्हा एकदा फ्लिक केलाय. मिड विकेटचा फिल्डर येतोय. पहिले धाव तर वेगाने. सेकंडचा कॉल. थ्रो येतोय. स्ट्रायकिंग लॉस स्ट्रायकिंग एंडला. सिंगलच मिळते. सागरकडे असेल स्ट्राईक. एका चेंडूचा खेळाचा निशिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंडला आता असेल मुकेश. टार्गेट आहे 43. एक मोठ्या फटक्याची गरज आहे तरच रिक्वायर्ड रन रेट मेंटेन होऊ शकतं. कट करण्याचा प्रयत्न थांबला होता, लेट झाला होता. व्हाईट बॉल. रिटर्न क्रीजचा बाहेरून योग्य निर्णय आला अंपायर्सकडून. फार सुंदर भूमिका आमच्या दोन्ही अंपायरची राहिली. ज्यामध्ये दिगंबर मेहर आणि आमचे पंकज यांचे मोठे बंधू आहेत. येस स्कोर 6 झालेला आहे. 6. 43चं टार्गेट आहे. खोलात अपील आहे. स्ट्रॉंग अपील. येस रीज आउट. बॅट्समन आउट. LBW लेग बिफोर विकेट. शेवटच्या चेंडूवरती हर्षदला मिळतं यश. पहिला धक्का बसलाय. षटक पहिलं संपन्न. धाव आहेत 6. 6ला पहिला धक्का
आणि आता गोवा वॉरियर्सला बनवायच्या उर्वरित 12 चेंडूमध्ये धावा 37. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि जे हवं होतं ते हर्षदने करून दिलेलं आहे. एक विकेट मिळवली. इकॉनॉमिकल फक्त 6 धावांचं पहिलं षटक. 37 धावांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. ते गोलंदाज यार. ओव्हर नंबर 2. प्रीथम आलाय. बेसबॉल हिट पण फटका फसलाय. लॉंग ऑनला जागृत. एका चांगल्या झेलने डाव संपला. सागरचा पहिला धक्का नाहीतर दुसरा धक्का गोवा वॉरियर्सला. प्रीतम आला आणि पहिल्याच बॉलवरती जाणे विकेट देखील मिळवली सागरजी. ओपनिंग दोन्ही फलंदाज पॅव्हलियन मध्ये. आता येतोय विवेक मेहर. ऑफसमचा बाहेर बघितलं. जस्ट वेट अँड वॉच. इट इज व्हाईट बॉल. सिंगलने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 7 वरती. सर्व आमचा मॅनेजमेंट टीम मेंबर्सचं मनापासून आभार. बिकॉज पहिला दिवस होता. उशिराने जरूर आपण मॅचला सुरुवात केली पण मेहनत ही फार सुरुवातीपासून आहे त्यांची. हार्ड लेन पूल केला. मिस टायमिंग. काउफेसला फिल्डर मयूर येतोय. ओ फार चांगला प्रयत्न. बॉल तर अडवला. कॅच ड्रॉप झाली पण. आणि धावा इथे मिळतात किती. टोटल 3. दाग लगने से कुछ अच्छा होता तो दाग अच्छे. 10 धावा. चं टार्गेट आहे. 33 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. ओ बटरफ्लाय कॅच. यष्टीरक्षक चेतनने टिपलेला झेल धक्का बसतोय. दुसरा. हा धावा धावफलकावरती आहे. 3 विकेट पडलेले आहेत. यशांक येतोय नवीन फलंदाज जो अष्टपैलू आहे. बॉल शिल्लक आहेत 9 आणि 9 बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे ती गोवा वॉरियर्सला. चेंज ऑफ पेस होता. बोट फिरवली. चेंडू फिरला आणि त्यामुळे फलंदाजाला हा मोठा फटका खेळता आला नाही. मिळते फक्त 1 धाव. सेकंडचा प्रयत्न होता विवेकचा. पुन्हा जावं लागेल मागे. सिंगलने धावसंख्या पोहोचली 11 वरती. बॉल शिल्लक आहे ते आता 8 बॉलमध्ये धावा बनवायचा आहेत 32. गोवा वॉरियर्सला आता गोवा एक्सप्रेस पकडावी लागेल जर या धावा बनवायचं असतील तर. हॉल्ट न घेता आता षटकार चौकार तुम्हाला मारायचंय. बघितलंय अंपायरचा इशारा वाईट. धावा पोहोचल्या 12 वरती आणि आता 21 रनचा विचार केला तर बॉल शिल्लक आहेत 8 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. मॅच बनवू शकते जर या 2 बॉलवरती धावा येत आहेत तर. लेग स्टंपला चेंडू होता. हुक केलाय. स्क्वेअर लेगला फिल्डर पाहतोय. ओ जजमेंट त्याचं चुकलंय.
येस काय अंपायर षटकार. हा इकडे मॅच झाली नाही कुस्तीला सुरुवात. अठरा झालेले आहेत म्हणजे अजूनही 25 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 7 बॉल 25. 25 required remaining 7. आहा मॅच ऑन या सामन्याला जिवंत करणारे 2 षटकार विवेक मेहरच्या बॅट मधून. 6 बॉल 19 धावांची गरज. घेऊ नका. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम पण त्यासाठी जास्त वेळ घेऊ नका प्लीज. SS क्लब आता घाम थोडासा कोईना त्यांनाही फुटला असेल बिकॉज विवेकचे आलेले 2 षटकार. 6 चेंडू 19चा सामना आहे. एक नामवंत संघाच्या अगेन्स्ट खेळतोय गोवा वॉरियर्स त्यामुळे दडपण त्यांच्यावरती तितकंच नसेल पण ते दडपण थोडं कोईना आता SS क्लबच्या गोलंदाजावरती आलं असेल. 6 चेंडू 19 बनवायचे आहेत. यशांकच्या नावामध्ये यश हा शब्द दडलेला. 19 आल्या तर यश त्यांना मिळेल. सामना ते जिंकतील. 19 डिफेंड केल्या तर नितीशचा संघ SS क्लब देखील जिंकणार आहे. 6 बॉल 19. होईपाडा चषक 2024 पहिला दिवस शेवटचा सामना शेवटचं षटक. लॉफ केलाय लॉगला फिल्डर येतोय पण त्याच्या हो काय घडलंय. चांगला प्रयत्न उडता जागृत आपल्याला पाहायला मिळाला पण इथे चेंडू देऊन जाईल. 4 धावा चौकार. मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल DBN लाईव्ह या वाहिनीद्वारे. पहिली जी डावी त्याने लगावली होती तेव्हा चेंडूला आतमध्ये ढकलून दिलं पण सेकंड डावी लगावली होती जेव्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चालला होता. चांगला प्रयत्न. 4 धावा मिळत आहेत. बॉल शिल्लक आहेत 5. 5 बॉल 15. यशांक एजे यावेळेला पॉइंटचा फिल्डर पुढे येतोय त्याला बीट करून मागे पहिली धाव वेगाने. सेकंडचा प्रयत्न असेल इथे. यशांक धावतोय स्ट्रायकिंग एंडला थ्रो एकाच हाताने कव्हर करण्याचा प्रयत्न पण तो मिस. धावा मिळत आहेत 2. चित्त थरारक दृश्य होतं. या सर्व गोष्टी आता तुम्हाला पाहायला मिळतात. लास्ट ओव्हर थ्रिल. SS क्लब अगेन्स्ट गोवा वॉरियर्सचा 2 संघांदरम्यान हा सामना. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची गरज. नितीश पुन्हा एकदा तयार होतोय. विवेक आणि यशांक या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने धावा बनवायच्या आहेत दुसऱ्या बाजूने कशा पद्धतीने रोखायच्या आहेत यासाठीची चर्चा. बॉल शिल्लक 4. 4 बॉल 13. एजा थर्ड मॅन चांगला झेल. यशांकचा डाव संपलाय. मॅच मध्ये ट्विस्ट. नितीशला मिळतं यश. धक्का बसतोय 4था बॅटिंग करणाऱ्या गोवा वॉरियर्सला. बॉल शिल्लक आहे 3. 3 मध्ये 13. मैदानाचा बाहेर चाललाय. थोडा नाराज आहे कारण या गेमला त्याला फिनिश करायचं होतं. विजामध्ये संघर्षाला परावर्तित करायचं होतं. जमलं नाही आणि त्याचा छोटा भाऊ मैदानाच्या आतमध्ये आलाय. निहार नावात तर आहे निहार. हार न मानणारा निहार. 3-13.
एज आहे थर्ड मॅन पुन्हा ऍक्शन मध्ये असेल. स्टॉप केला बॉलला. पॉइंटच्या फिल्डरने एक धाव मिळते. 2 चेंडू 12चा सामना. आठवतोय मला मागची ओव्हर, मागच्या ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू 2 षटकार याच फलंदाजाने मारले होते. या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले विवेकचा बॅटमधून. मॅच असेल गोवा वॉरियर्सची. नितीश चेहार 2 चेंडू 12. होईपाडा चषक 2024 पहिला पर्व, पहिला दिवस, शेवटचा सामना, शेवटचा षटक, शेवटचे 2 चेंडू 12ची गरज. काय सामना रंगलाय. मागच्या ओव्हरमध्ये आलेले 2 षटकार विवेकचा बॅटमधून, त्याच विवेकने मॅचला जिवंत केले आणि त्याच विवेकवरती जबाबदारी आहे पुढचे 2 चेंडू, तिथे त्याला 2 षटकार मारायचे आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपण पाहतोय. डीप मध्ये फिल्डर स्क्वेअर लेगला, डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑनला, डीप मध्ये फिल्डर काऊ फेसला, डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑनला आणि त्यासोबत आपण बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर पाहतोय. खोला टाकलाय, चांगला चेंडू. उचलता आला नाही बॅटच्या साहाय्यानं तो विवेकला. पहिली धाव तर पूर्ण झाले आणि इथे आय थिंक विकेट पडलेले फलंदाज बाद विवेक. 1 चेंडू 11. एक चेंडू 11. एका लीगल बॉलने 11 धावा होणार नाही. निहार एज होती इथे आणि अर्थातच हा सामना गमवावा लागला. 10 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय आणि हा पहिला संघ जो सेमी फायनल मध्ये दाखल होतोय SS क्लब. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मला गेल्या काही दिवसांमध्ये राहिलेलं आहे. ही स्पर्धा आपलीच आहे, त्यामुळे प्रत्येकाला ही विनंती असेल की आपण कुठेही जाऊ नका. आपल्याला जे काही आपले आजचे कामं उरलेले ती करायचे आहेत. उद्या 1 गाव 11 आय थिंक सफाई वैतरणा विभागातील संघ असतील. सॅटर्डे संडेला 1 गाव 11चे संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि आपली स्पर्धा कशी मोठी होईल यासाठी आपल्याला मोठं कामे करावं लागेल. त्यासाठी सर्वांना विनंती असेल कुठेही जाऊ नका. यस, ग्राउंडसाठी आपल्याला मेहनत करायची. ग्राउंड